स्वागत आहे आपल्या सर्वांचे मोरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे मजेदार गोष्ट। चला तर ऐकूया मग। गोष्टीचे नाव आहे शेतकरी आणि सापाची गोष्ट। एकदा एक शेतकरी हिवाळ्याच्या दिवसात त्याच्या शेतातून जात होता। तेवढ्यात त्याची नजर थंडीत कुडकुडत असलेल्या सापावर पडली। शेतकऱ्याला माहित होते की हा साप खूप धोकादायक विषारी प्राणी आहे, पण तरीही त्याने तो साप उचलून आपल्या टोपलीत ठेवला। नंतर त्यावर गवत आणि पाने टाकली, जेणेकरून त्या सापाला थोडी उष्णता मिळेल। थंडीमुळे तो मरण्यापासून वाचेल। काही वेळातच तो साप बरा झाला, टोपलीतून बाहेर आला आणि त्याने त्या शेतकऱ्याला चावा घेतला ज्याने त्याची मदत केली होती। त्या सापाच्या विषामुळे तो शेतकरी तत्काळ मरण पावला। मरताना तो शेवटच्या श्वासात म्हणाला, आज मी हे शिकलो की कोणत्याही दुष्ट व्यक्तीला दया दाखवू नये। नैतिक शिकवण, जसे काही लोक असतात ज्यांचा स्वभाव कधीही बदलत नाही। आपण त्यांच्याशी कितीही चांगले वागलो तरीही नेहमी सावध राहा आणि अशा लोकांपासून अंतर ठेवा जे फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात। माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात। जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये। धन्यवाद।